टीजर और गाने को मिली जबरदस्त प्रतिक्रिया के बाद बहुत चर्चित फिल्म स्थल का ट्रेलर हाल ही में लॉन्च किया गया। सुपरस्टार अभिनेता सचिन पिलगांवकर ने इस फिल्म को प्रस्तुत किया है। नागपुर में आयोजित पत्रकार वार्ता के दौरान सचिव सचिन पिलगांवकर ने पूरी टीम के साथ नागपुर आए थे। इस दौरान उन्होंने बीसीएन न्यूज के साथ खास बातचीत की। सचिन पिलगांवकर इस फिल्म को प्रेजेंट कर रहे हैं। उनका कहना है कि आज के समय में फैंस वैल्यू नहीं बल्कि कंटेंट की वैल्यू है और मुझे इस फिल्म का कंटेंट बहुत पसंद आया। तो वहीं फिल्म निर्माता जयंत कहते हैं कि हम फिल्म के जरिए ऐसे मुद्दे को दिखाने की कोशिश कर रहे हैं जो हर घर की कहानी है। पहले के जमाने में हो या अभी, लड़कियों को उनकी कद काठी और कलर के पैमाने पर मापा जाता है। मैंने अपने आसपास इस तरह की घटनाएं देखी हैं। यदि इस फिल्म के जरिए कुछ बदलाव हो तो हमारे लिए बड़ी बात होगी। इस फिल्म को अंतर्राष्ट्रीय स्तर पर सराहना मिल चुकी है और अब लोगों की बारी है इसे समझने की। ट्रेलर हाल ही में लॉन्च किया गया है। फिल्म ग्रामीण क्षेत्र में एक लड़की की शादी की दिलचस्प कहानी बताती है और 7 मार्च को सिनेमाघरों में रिलीज होगी। फिल्म अरेंज मैरिज की अवधारणा पर आधारित है और इसमें ग्रामीण शादी की एक अनोखी कहानी दिखाई गई है। फिल्म विदर्भ के एक ग्रामीण क्षेत्र में रहने वाली एक युवती की कहानी है। उसकी शिक्षा पूरी करने और प्रतियोगी परीक्षाओं में बैठने के सपने और उसकी शादी की कहानी बताती है। इसके अलावा महिला सशक्तिकरण और रीति रिवाजों और परंपराओं के मुद्दे भी फिल्म में केंद्र है। सबसे पहले फिल्म का टीजर और गाना ग्रहणे येत आहेत पोरी लॉन्च किया गया, जिसे दर्शकों ने बहुत अच्छी प्रतिक्रिया दी। अब जबकि फिल्म का रोमांचक ट्रेलर रिलीज हो चुका है, फिल्म को लेकर उत्सुकता बढ़ गई है। कई समारोह में प्रदर्शित हो चुकी है पुरस्कार विजेता फिल्म अब दर्शकों के सामने आ रही है। फिल्म को प्रसिद्ध अभिनेता सचिन पिलगांवकर द्वारा प्रस्तुत किया गया है और इसका निर्माण जयंत दिगंबर सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर और रीगा मल्होत्रा ने किया। स्थळ चित्रपट येतोय लवकरच 7 मार्चला हा रिलीज होणार आहे आणि हा प्रेझेंट केलेला आहे सचिन पिळगावकर यांनी। सर, काय सांगाल, तुम्ही अनेक चित्रपट केले आणि अशी अनेक अनुभव तुम्हाला आहेत, हा प्रेझेंट करताय स्थळ हा चित्रपट, काय सांगाल याबद्दल? काय वाटलं होतं? मला खूप अभिमान वाटतोय की मी स्थळ सारखा चित्रपट प्रेझेंट करतोय, कारण सचिन पिळगावकर यांनी गेली 62 वर्ष या चित्रपटसृष्टीत काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे। त्याचमुळे मी इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे। अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा माझं नाव मी कुठल्या चित्रपटाला देऊ इच्छितो तर ते माझ्या मनाला पटल्याशिवाय मी तर देणारच नाही, कारण का त्याच्या मागे फेस व्हॅल्यू आहे खूप मोठी। तर मी खूप विचारपूर्वक माझं नाव या चित्रपटाला मी दिलेलं आहे आणि हे नाव चित्रपटाला मी देऊन माझ्या नावाला हा चित्रपट मोठा करणार आहे, एवढा मोठा हा चित्रपट आहे जो 7 मार्च रोजी पूर्ण महाराष्ट्रभरात रिलीज होतोय। नक्कीच आपण बघतोय की विदर्भातला हा चित्रपट आहे, ॲक्च्युली विदर्भामध्ये शूट झालेला आहे, विदर्भामधले आर्टिस्ट आहे। काय सांगाल विदर्भातल्या जनतेला? आपण बघतो की विदर्भामध्ये हवा तसा प्रतिसाद हा मराठी चित्रपटांना मिळत नाही। माझा अनुभव वेगळा आहे। माझा अनुभव विदर्भाचा खूप चांगला आहे। विदर्भाचा प्रेक्षक हा माझे चित्रपट आवर्जून पाहतो। माझे चित्रपट विदर्भात 8 आठवडे चालतात, 8 पेक्षा जास्त आठवडे चालतात। तर त्यामुळे हा आक्षेप मी माझ्या या प्रेक्षकांवरती कसा का टाकू शकेन? स्थळ या चित्रपटाद्वारे विदर्भातल्या किंवा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे आणि काय तुम्ही आव्हान? फक्त एवढंच, त्यांना एक काहीतरी डेफिनेटली शिकायला मिळणार आहे या चित्रपटापासून। पण हा चित्रपट पाहताना त्यांची करमणूकसुद्धा होणार आहे। हा चित्रपट शब्दबोंबाळ चित्रपट नाही आहे। हा चित्रपट घटनांवरती, सिच्युएशन्सवरती आधारलेला आहे आणि साकारलेला आहे आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी गुदगुदली पण होणार, हसणारसुद्धा, इमोशनलसुद्धा होणार आणि कुठेतरी वाईटसुद्धा वाटणार, पण त्याचबरोबर आपण आता असं काहीतरी केलं पाहिजे अशी ही भावना त्यांच्या मनात येणार। अशा वेगवेगळ्या विविध भावनांनी भरलेला हा चित्रपट आहे, ज्या पिक्चरचं नाव आहे स्थळ। स्थळ चित्रपट हा लवकरच पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये रिलीज होणार आहे आणि त्याचे जे ॲक्टर्स आणि आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा यांनी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे। काय सांगशील नंदिनी तुझ्या भूमिकेबद्दल किंवा तुझ्या अनुभवाबद्दल? माझं नाव नंदिनी आहे आणि खूप
छान वाटत आहे मला. कधी एक्सपेक्टेड नाही होतं की एका फिल्ममध्ये मुख्य भूमिका रोल प्ले करायला मिळणार आणि खूप छान भारी वाटतं आहे. बिलकुल. कसा अनुभव होता, म्हणजे पहिल्यांदा तू चित्रपटात काम करते आहे आणि सचिन पिळगावकर यांनी प्रेझेंट केला आहे तुझा चित्रपट. काय सांगशील आणि काय आव्हान करशील महाराष्ट्रातल्या आणि खास करून विदर्भातल्या जनतेला? विदर्भ रिजनमध्ये जास्त तर शूटिंग नाही झाली आहे, त्यामुळे माझ्यासाठी ती एक अपॉर्च्युनिटी होती जे मी खूप ग्रॅब केली आणि सचिन सरांसोबत सचिन सर प्रेझेंट करत आहे. तर खूप भारी वाटत आहे आणि थोडं चॅलेंजिंग होतं कारण नॉन ॲक्टर आहे, कधीच ॲक्टिंग आणि ह्या इंडस्ट्रीबद्दल काही माहीत नव्हतं मला. पण हळूहळू जसंच शूटिंग चालू झाली तसंच बऱ्याच गोष्टी माहीत पडले आणि शिकायला मिळालं. एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आपण म्हणू शकतो याला. थँक्यू. काय आव्हान करशील महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या खास करून जनतेला? मला आता माझं स्वप्न होतं की कधीतरी लाईफमध्ये एक बिग स्क्रीनमध्ये मला दिसायचं आहे. माझं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही पण तुमचं स्वप्न पूर्ण करा. कधीच असं नका विचार करू की आपण मोठं स्वप्न बघा, जीवन जगा आणि म्हणजे स्थळ या चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत स्थळ नेमकं काय आहे. स्थळ हा चित्रपट आहे आणि स्थळ हा चित्रपट आहे आणि याच्यामध्ये ह्या चित्रपटामध्ये जे आपली जे अरेंज मॅरेज ट्रॅडिशन आहे, जे मुलीचं लग्न आणि तिला स्थळ बघायला येतं, त्याचं एक पोर्ट्रेल रिअलिस्टिक पोर्ट्रेल केलेलं आहे. आणि हा विषय हा सर्वसामान्याचा घरचा विषय आहे, प्रत्येकाचा, म्हणजे मुलगा असो, बाप असो, आई असो, सर्वांना कनेक्ट करणारा आहे. त्यामुळे मला वाटतं की ही फिल्म सर्वांची आहे आणि मला वाटतं प्रत्येकाने बघावं आणि तुम्ही ह्या फिल्मला कनेक्ट करणार, कारण प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक वडील या प्रोसेसमध्ये गेलेला आहे. ज्याप्रमाणे आपण सांगितलं की स्थळ हा एक चित्रपट आहे आणि त्या चित्रपटातनं तुम्ही अशी एक कथा म्हणण्यापेक्षा अशी एक गोष्ट मांडलेली आहे जी तुम्हा आम्हा सर्वांसोबत कधी ना कधी घडते किंवा घडेल. तर मला हे विचारायचं आहे की तुम्ही या मूवीमध्ये जे ॲक्टर्स घेतले ते नोन फेस का नाही घेतले आणि त्यामागचं कारण काय आहे की तुम्ही विदर्भातले जे घेतले पण ते नोन नाही आहेत, अननोन फेस घेतलेले आहे ज्यांनी कधीही कॅमेरा देखील फेस नाही केला, असं का? कारण जसं मी म्हटलं की मला फिल्म म्हणजे रिअलिस्टिक आणि ऑथेंटिक बनवायची होती मला. कारण आणि जे मी लिहिताना, कारण मी येतो विदर्भातनं, मी चंद्रपूर जिल्ह्यातला आहे, तर मला भाषा पण तीच होती आणि मला तीच भाषा बोलणारे लोक पाहिजे होते, ॲक्टर्स पाहिजे होते. ते ॲक्सिडेंटली झालं की नॉन ॲक्टर मला मिळाले. त्यामुळे माझा असा आग्रह होता की मी विदर्भातल्या आर्टिस्टला कास्ट करावं. जेव्हा मी ऑडिशन घेतले आता तेव्हा मला इतकं टॅलेंट मिळालं की त्यामुळे मी त्यांना कास्ट केलं, जस्ट बाकी काही नाही. कारण मी मुंबई पुण्यातले ॲक्टर कास्ट केले असतं तर त्यांचं जे मराठी आहे आणि आपली विदर्भातली मराठी आहे तो फरक पडला असता, म्हणून माझा आग्रह होता आणि मला खूप सुंदर टॅलेंट मिळालं ॲक्च्युली. महाराष्ट्रातल्या आणि खास करून विदर्भातल्या जनतेला काय तुम्ही आव्हान करणार आहे? आव्हान इन द सेन्स की आवाहन करणार की तुम्ही फिल्म जरूर बघा आणि मला एवढंच म्हणायचं आहे की मी विदर्भातला आहे, माझी सर्व कास्ट विदर्भातली आहे. तर मला वाटतं की मी म्हणतो की खूप टॅलेंट आहे आपल्या गावागावात, छोट्या शहरामध्ये, गावांमध्ये. जस्ट मला वाटतं की बस लगे रहो, दिल से करो जो बनाना है, जो अगर आप लगता है कि मैं कर सकती तो लग जाओ. डरो मत कि पता ना कि मैं बाय प्रोफेशन इंजीनियर हूँ, लेकिन मैंने इंजीनियरिंग छोड़ के फिल्म मेकिंग में है. अगर आपको लगता है कि कुछ चीज़ मैं कर सकता हूँ तो उस पर बिल्कुल करनी चाहिए. खुद पे विश्वास रखो. केव्हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, काय सांगाल? सॉरी, प्रदर्शित केव्हा होत आहे आणि कुठे कुठे होणार आहे? 7 मार्चला स्थळ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात होतो आहे आणि तुमच्या जवळच्या किंवा दूरच्या चित्रपट सर्वत्र होतो आहे. तर तुम्ही, माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही 7 मार्चला 8 मार्चला महिला दिवस आहे आणि ह्या महिला दिवसाच्या औचित्याने सुद्धा हा फिल्म रिलीज होतो आहे. तर तुम्ही 7 मार्चला जरूर जा आणि प्लीज चित्रपटाला सपोर्ट करा. तुम्हाला नक्की आवडेल, निराश होणार नाही. थँक्यू. स्थळ चित्रपटामध्ये ज्यांनी दौलतराव यांची भूमिका निभावली आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, तुम्ही पहिल्यांदा कॅमेरा फेस केला, पहिल्यांदा तुम्ही चित्रपटात काम केलेलं आहे, काय सांगाल स्थळ या चित्रपटाबद्दल, तुमचे जे अनुभव होते?
माझं नाव तारानाथ गजानन खिरटकर, मी डोंगरगावचा आहे. आणि हा जो चित्रपट आहे हा माझ्या राहत्या गावी म्हणजे डोंगरगाव रेल्वे इथे छायाचित्रित झालेला आहे. आणि या चित्रपटात काम करत असताना खूप चांगले अनुभव आले. कारण अनुभव चित्रपटाबद्दल तर नव्हता, आणि जे म्हणजे अभिनयाचा जो आहे विषय, तर मनात कुठेतरी कॉलेज लाईफमध्ये ती गोष्ट होती, पण ती सुप्त रूपात होती. जयंतराव आले म्हणजे या चित्रपटाचे डायरेक्टर आणि लेखक, त्यांनी आम्हाला जी संधी दिली, ती संधी आम्ही त्या सुप्तगुणांना वाव दिला आमच्या गावात येऊन. आणि त्यांनी खरंच एक चांगलं काम, आणि आम्हाला ती एक संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली. आणि ते करत असताना खूप चांगले अनुभव आले. आणि नक्कीच या चित्रपटामधून जो एक समाजासाठी जो मॅसेज आहे, संदेश आहे, तो तुम्ही या येणाऱ्या 7 तारखेला जो चित्रपट आपल्या नजदीकच्या जवळच्या चित्रपटगृहात जो होऊ घातला आहे, रिलीज होणार आहे, तो तिथे येऊन बघून आम्हाला कृतज्ञ करा, अशी मी एवढंच बोलतो. तर आपण बघितलं की संपूर्ण स्थळची जी स्टारकास्ट होती आणि ज्यांनी प्रेझेंट केलं आहे हे सचिन पिळगावकर यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. तर 7 मार्चला स्थळ हा जो चित्रपट आहे, मराठी चित्रपट, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतो आहे आणि तो तुम्ही बघावा अशी आशा आणि अपेक्षा यांनी व्यक्त केलेली आहे. तर नक्की स्थळ येत आहे, तुम्ही बघायला जा. कॅमेरा पर्सन सुभाष बुटलेसोबत मी क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपूर.